तर आता आपण फक्त बघणार आहे इनपुट डिव्हाइस. तर डिव्हाइस म्हणजेच उपकरणे म्हणू आपण. 41 पासून आपल्या स्लाइड मध्ये आहेत. तर इनपुट डिव्हाइसेस कशाला म्हणायचं, कशाला म्हणता येईल इनपुट डिव्हाइसेस, कोण सांगते? वाटलंच मला. तर तसं बिलकुल नाही. जे सिस्टीमच्या आतमध्ये असतात ते इनपुट आणि बाहेर असतात ते आउटपुट असं नाही. तर सरळ सरळ आपण म्हणू शकतो इन म्हणजे आत, पुट म्हणजे ठेवणे किंवा टाकणे. ज्या डिव्हाइसने तुम्हाला बाहेरची माहिती सिस्टीमच्या आतमध्ये टाकता येईल त्याला तुम्ही इनपुट डिव्हाइस म्हणू शकता. ठीक आहे. असे आपण रोज वापरणारी डिव्हाइस कोणती, तर सरळ सरळ कॉमन मध्ये हे कीबोर्ड आपण रोजच वापरतो. तर कीबोर्ड झालं, माऊस झालं, त्याच्यानंतर आणखीन डेली यूज मधले आपण म्हणू कॅमेरा, मोबाईलने आपण फोटो काढतो, बाहेरचा फोटो मोबाईलच्या आतमध्ये जातो, त्याच्यानंतर माईक झालं. तर हे जे आहेत हे सरळ सरळ इनपुट डिव्हाइस आहेत. म्हणजे या सगळ्या डिव्हाइसनी आपण बाहेरची माहिती सिस्टीमच्या आतमध्ये टाकू शकतो. आणखीन सांगायचं झालं तर जनरल मध्ये हे पण कीबोर्ड इकडे, हे स्कॅनर पण आलं, त्याच्यात टच स्क्रीन आली, त्याच्यानंतर माईक आलं, जॉयस्टिक आलं, हे वेब कॅमेरा, ट्रॅक बॉल वगैरे वगैरे, हे सगळेच्या सगळे इनपुट डिव्हाइस आहेत. ठीक आहे. यांनी काय करतो आपण, किंवा इनपुट डिव्हाइस काय करतात मग, इनपुट डिव्हाइस आर हार्डवेअर used to translate words, numbers, sound, images, gesture that people understand into form that the system unit can process. म्हणजे सरळ मराठीत आपण म्हणू शकतो की माणसाला समजणाऱ्या भाषेचं रूपांतर सिस्टीमला समजेल किंवा कम्प्युटर प्रोसेस करू शकेल किंवा स्टोअर करू शकेल अशा भाषेमध्ये रूपांतरित करून देणारे जे कुठले डिव्हाइस आहेत त्यांना सरळ सरळ तुम्ही इनपुट डिव्हाइस म्हणू शकता. सरळ सोपं एका वाक्यात लक्षात ठेवायचं झालं तर दोज डिव्हाइस विच कॅन कन्वर्ट ह्युमन रिडेबल फॉर्म इनटू मशीन रिडेबल फॉर्म. ह्युमन रिडेबलचं मशीन रिडेबल फॉर्म मध्ये रूपांतरित करून देणारे जे कुठले डिव्हाइस आहेत ते म्हणजे इनपुट. सिंपल एक्झाम्पल सांगायचं झालं तर जसं आता हे कीबोर्ड आहे, हे कीबोर्डवरचं आपल्याला ABCD वाचता येते. ठीक आहे. मग हा ए मी प्रेस केल्यानंतर कीबोर्डनेच काय केलं, याचं मशीन रिडेबल फॉर्म मध्ये रूपांतर केलं, म्हणजे याचं सिग्नल मध्ये रूपांतर केलं. केबल मधून ए नाही गेला, केबल मधून ए गेला असता तर सरळ सरळ आपण केबल कट केला तर ABCD पडलेली दिसली असते आपल्याला, पण तशी दिसत नाही. म्हणजे केबल मधून ABC नाही गेलं तर कीबोर्डनेच काय केलं, याचं हे ह्युमन रिडेबल आहे तर याचं मशीन रिडेबल फॉर्म मध्ये रूपांतर करून टाकलं. तर जे जे डिव्हाइस मग ह्युमन रिडेबलचं मशीन रिडेबल मध्ये करतात या सगळ्यांना आपण इनपुट म्हणणार आहे. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला तेच बघायचं. जनरली इनपुट डिव्हाइस काय करतात म्हटलं तर इनपुट होते, सिस्टीमच्या आतमध्ये इन्फॉर्मेशन जाते, प्रोसेस होते, त्याच्यावर प्रोसेस झाल्यानंतर स्टोअर करायचं असेल तर आपण जनरली ती फाईल वगैरे स्टोअर करतो, नाही तर समोर आउटपुटला जाते आणि सरळ सरळ काय म्हणू आपल्याला मॉनिटरवर किंवा प्रिंटरवर किंवा स्पीकर मधून आउटपुटला ती इन्फॉर्मेशन दिसते. इनपुटमध्ये मुख्य दोन टाईपचे इनपुट होतात, एक कीबोर्ड एंट्री आणि दुसरं डायरेक्ट एंट्री. क्वेश्चन मध्ये तसा एक सरळ क्वेश्चन आहे की कीबोर्ड जनरली कशासाठी वापरतात, तर आपल्याला पासवर्ड जर टाईप करायचा असेल तर सरळ सरळ आपण कीबोर्डच वापरतो. ठीक आहे. आणि बाकी जनरली दुसरं काही आपल्याला इनपुट करायचं असेल तर मग हे डायरेक्ट एंट्री आहे. डायरेक्ट एंट्रीचे जे काही प्रकार आहेत हे टेक्नॉलॉजीनुसार आहेत. पॉइंटिंग मध्ये वेगळी टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर स्कॅनिंग मध्ये वेगळी आहे, इमेज कॅप्चरिंग मध्ये वेगळी आहे आणि ऑडिओ इनपुट डिव्हाइस मध्ये वेगळी टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीनी सिस्टीमच्या आतमध्ये इन्फॉर्मेशन इनपुट होते. तर सगळ्यात पहिले आता आपल्याला बघायचं कीबोर्ड एंट्री. तर जी एंट्री कीबोर्डनी आपण करतो किंवा जो डाटा आपण कीबोर्डनी सिस्टीमच्या आतमध्ये इनपुट करतो त्या सर्वांना तुम्ही कीबोर्ड म्हणू शकता. वेगवेगळ्या टाईपचे मार्केटला कीबोर्ड भेटतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ट्रॅडिशनल, जो परंपरागत आहे, खूप वर्षापासून आपण वापरत आलेला आहोत, तो हा ट्रॅडिशनल कीबोर्ड. त्याच्यानंतर लॅपटॉपचा वेगळा असतो, तसे इथं आपण घेतलेले हा ट्रॅडिशनल आहे, त्याच्या बाकीच्या गोष्टी नंतर बघूच. हा लॅपटॉपचा कीबोर्ड छोटूसा असतो, स्लिम असतो. लॅपटॉपच्या वर जो काही आहे तो लॅपटॉप कीबोर्ड म्हणू शकता. दीज कीबोर्ड आर स्मॉलर दॅन ट्रेडिशनल कीबोर्ड म्हटलं अँड वाईडली यूज विथ लॅपटॉप कम्प्युटर. सरळ सरळ लॅपटॉपसाठी आपण त्याला वापरतो. त्याच्यानंतर व्हर्च्युअल म्हणजेच आभासी, ऍक्च्युअली नसतो. जसं आपल्या ह्या मोबाईलचाच कीबोर्ड जेव्हा पाहिजे तेव्हा ते आवश्यकता पडते आणि काम नसेल तर मग सरळ सरळ तो गायब होतो. जसं पाहिजे तसं ते आपल्याला फंक्शन्स येत जातात म्हणू आपण, तर त्याला तुम्ही व्हर्च्युअल कीबोर्ड म्हणू शकता. हा जेव्हा पाहिजे तेव्हा अपियर होतो आणि पाहिजे काम झाल्यानंतर तो डिसअपियर होतो. ठीक आहे. फक्त इमेजेस दिसतात आणि त्या इमेजला टच करून आपण ते बघू शकतो. त्या
VR मध्ये पण तसंच येतो, ते पण तुम्हाला दाखवतो, भारी वाटेल त्याच्यात. तर हे झालं व्हर्च्युअल कीबोर्ड. आणि त्याच्यानंतर आहे थंब कीबोर्ड. जुन्या टाईपचे जे मोबाईल वगैरे होते, वर स्क्रीन आणि खाली एवढ्याच टाईपमध्ये कीबोर्ड होतं, तर असंच पकडून त्याला थंबनी ते तुम्हाला प्रेस करावं लागायचं, तर त्याला तुम्ही सरळ सरळ थंब कीबोर्ड म्हणू शकता. ठीक आहे. तर हे झाले वेगवेगळे कीबोर्डचे प्रकार. आता आपण बघणार आहे आता आपला हा जो कीबोर्ड आहे, म्हणजेच हा, तर याला सगळ्यात महत्वाचं क्युरिटी कीबोर्ड म्हटलं जातं. ते क्युरिटी का, तर हे पहिले 6 कॅरेक्टर त्याच्यात घेतलेले आहे. क्वेश्चन मध्ये पण हे पण होतं की जनरल जो आपण कीबोर्ड वापरतो त्याला कोणता कीबोर्ड म्हटलं जाते, वेगवेगळे त्याच्यात ऑप्शन होते. तर हे क्युरिटी, QWERTY पासून जो तयार झालेला शब्द आहे तो क्युरिटी आहे. म्हणजे सरळ आपण म्हटलं, मोस्ट कीबोर्ड आर यूज अरेंजमेंट ऑफ कीज गिवन द नेम क्युरिटी. द नेम रिफ्लेक्ट द कीबोर्ड लेआउट टेकिंग द लेटर ऑफ 6 अल्फाबेट्स. पहिले 6 अल्फाबेट्स जे आहेत ते त्यांनी घेतलेले आहेत आणि ते 6 अल्फाबेट्स घेऊन त्या कीबोर्डचं ते नाव तयार झालं म्हणू आपण, किंवा सरळ सरळ याला तुम्ही क्युरिटी कीबोर्ड म्हणू शकता. याच्यावर आता कुठल्या कुठल्या टाईपच्या कीज असतात, तर जनरल एवढ्या टाईपच्या कीज असतात. क्वेश्चन मध्ये कॉम्बिनेशन कीज पण विचारतात, टॉगल कीज पण विचारतात, फंक्शन कीज पण विचारतात, नेव्हिगेशन कीज पण, न्यूमरिक वगैरे नाही. एक या स्पेशल पर्पज कीवर पण होतं, हे जसं स्टार्ट आहे, इन्सर्ट, होम वगैरे यांना स्पेशल पर्पज की म्हटल्या जाते. हे विंडोची की प्रेस केल्यानंतर स्टार्ट बटन अपियर होते. तर त्याच्यावर एक क्वेश्चन आहे की विंडो की प्रेस केल्यानंतर काय होते, तर सरळ सरळ ते स्टार्ट बटन अपियर होते आपण म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण कीज आहेत. त्याच्यामध्ये आता कोणत्या कीजचं काय काम आहे, तर सगळ्यात पहिले कॉम्बिनेशन की इथून चालू करू किंवा इथून घ्या. स्पेस बार, तर स्पेस म्हणजे कोरी जागा आणि बार म्हणजे पट्टी. कोरी जागा देण्याची ती पट्टी आहे म्हणून सरळ सरळ तुम्ही त्याला स्पेस बार म्हणू शकता. त्याच्या बाजूचे ह्या कीज ज्या आहेत ह्या कॉम्बिनेशन, जसं अल्टर आहे, कंट्रोल आहे, शिफ्ट आहे. नुसतं कंट्रोल प्रेस केलं तर काहीच होत नाही, नुसतं अल्टर प्रेस केलं तरी काहीच होत नाही, किंवा नुसतं शिफ्ट प्रेस केलं तरी पण काहीच होत नाही. पण कंट्रोलचं कॉम्बिनेशन जर आपण दुसऱ्या कीज सोबत केलं तर काहीतरी वेगळे फंक्शन होतात. म्हणजे एखाद्या कीजचं कॉम्बिनेशन आपण दुसऱ्यांसोबत केलं तर काहीतरी वेगळे फंक्शन होतात, तर त्या कीजला मग सरळ सरळ कॉम्बिनेशन कीज म्हणतात. जसं कंट्रोल प्लस सी प्रेस केलं तर कॉपी होते, कंट्रोल प्लस व्ही प्रेस केलं तर पेस्ट होते, किंवा कंट्रोल प्लस ए प्रेस केलं तर मग सिलेक्ट ऑल, किंवा कंट्रोल प्लस एस प्रेस केलं तर सेव्ह होते, वगैरे वगैरे. कंट्रोल प्लस ओ प्रेस केलं तर ओपन होते. म्हणजे सरळ सरळ नुसतं कंट्रोल प्रेस केलं तर काहीच होणार नाही, पण त्या कंट्रोलचं कॉम्बिनेशन जर दुसऱ्यासोबत केलं तर काहीतरी वेगळे फंक्शन होतात, तर त्यांना सरळ मग कॉम्बिनेशन कीज म्हटल्या जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर टॉगल. टॉगलचा सरळ मराठीत अर्थ काय होतो, टॉगल म्हणजे माहिती आहे अपोजिट, जे आहे त्याच्या अपोजिट. ठीक आहे. तर इथं कॅप्स लॉक झालं, नम लॉक झालं, ह्या ज्या की आहेत ह्या ऑन किंवा ऑफ होतात. म्हणजे कॅप्स लॉक ऑफ आहे, हा लाईट बंद असेल, सर्व टाईप करायला तुम्ही स्मॉल मध्ये टाईप होईल. पुन्हा इथं प्रेस केलं, हा लाईट ऑन होतो. आता सर्व टाईप करायलो आपण तर कॅपिटल मध्ये टाईप होतो. म्हणजेच कीबोर्डवरच्या कीज ज्या ऑन ऑफ होतात तेनीच ते फंक्शन ऑन पण होते आणि तेनीच ते फंक्शन ऑफ पण होते. तर कीबोर्डवरच्या ह्या कीज ज्या ऑन ऑफ होतात तर त्यांना तुम्ही टॉगल कीज म्हणू शकता. नम लॉकचंही तसंच. एक्सेल शिकवताना तुम्हाला लक्षात आलं असेल की न्यूमरिक पॅड चालत नाही कधी कधी, तर न्यूमरिक पॅड चालत नाही तर मग ते सर म्हणतात की हे बटन दाबा, मग हा लाईट लागेल, हा लाईट लागला की हा पॅड चालू, पुन्हा हे पॅड एनीच बंद. म्हणजे न्यूमरिक पॅड एकाच बटनाने चालू आणि एकाच बटनाने बंद होते, तर त्यांना तुम्ही सरळ सरळ टॉगल कीज म्हणू शकता. कीबोर्डवरच्या ज्या की ऑन ऑफचं फंक्शन करतात त्यांना तुम्ही टॉगल कीज म्हणू शकता. त्याच्यानंतर फंक्शन कीज, ह्या वरच्या F1 to F12 पर्यंत प्रत्येक कीजला प्रत्येक कीबोर्डला फंक्शन कीज असतात. प्रत्येक वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये त्या फंक्शन कीजला वेगवेगळं फंक्शन्स अप्लाय केलेलं असते. जनरली मायक्रोसॉफ्टच्या सगळ्या प्रॉडक्टमध्ये F1 हेल्पसाठी असते. म्हणजे कुठलाही प्रोग्राम असो, तुम्हाला काही नाही समजलं, ऑनलाईन पाहिजे, जनरली ऑनलाईन हेल्प देतात ते. ऑनलाईन म्हणजे इंटरनेट कनेक्ट पाहिजे, F1 प्रेस केलं की हेल्पची साईडला विंडोज येते आणि तुम्हाला काय पाहिजे ते त्याच्यात टाईप करा, भरपूर डिटेलमध्ये तुम्हाला हेल्प त्याच्यात मिळून जाते. ठीक आहे. तर हे, किंवा आणखीन एक लक्षात ठेवायची झालं तर F7 आहे जे स्पेलिंग अँड ग्रामर चेकसाठी राहते, F12 आहे जे म्हणू आपण फाईल सेव्हसाठी राहते, वगैरे वगैरे. तर सरळ सरळ ह्या फंक्शन कीज आहेत की जे विशिष्ट फंक्शन त्यांना अप्लाय केलेलं असते. तर ते क्वेश्चन मध्ये, हा पण क्वेश्चन आहे डायरेक्ट मध्ये, इथून इतकं कीबोर्डची इमेज आहे, असं सिलेक्ट करून दिलेलं आहे आणि याला कोणत्या कीज म्हणतात. खाली ऑप्शन मध्ये आहे मग
फंक्शन कीज, टॉगल कीज, कॉम्बिनेशन कीज किंवा नेव्हिगेशन कीज, तर सरळ फंक्शन कीज त्यांना म्हटल्या जाते. त्याच्यानंतर हा न्यूमरिक पॅड, ज्याच्यावर फक्त नंबर्स आहेत 1 to 9 पर्यंत आणि प्लस मायनस मल्टिप्लाय याचे सगळे सिम्बॉल असतात, तर याला न्यूमरिक पॅड म्हणू शकता. आणि हे नेव्हिगेट होणे म्हणजे फिरणे, वर खाली डाव्या साईडला उजव्या साईडला आपण डॉक्युमेंटवर जाऊ शकतो. तर ज्या कीजनी तुम्हाला लेफ्ट राईट अप डाऊन जाता येते म्हणजे डॉक्युमेंटवर नेव्हिगेट होता येते, सरळ सरळ त्यांना तुम्ही नेव्हिगेशन की म्हणू शकता किंवा मग एरो की म्हणा, किंवा एरो कीजला नेव्हिगेशन कीज म्हणतात. एरो म्हणजेच बाण, बाण असलेल्या त्या कीज आहेत. कीज म्हणजे बटन, बाण असलेले ते बटन आहेत, त्यांनी आपण नेव्हिगेट होऊ शकतो म्हणून त्यांना नेव्हिगेशन कीज म्हणतात. आणि हे तर सांगितलं स्पेस बार. आणि हे एवढं जे आहे तर त्यांना अल्फा न्यूमरिक पॅड म्हटल्या जाते, कारण की त्याच्यात अल्फाबेट पण आहेत आणि न्यूमरिक नंबर पण आहे. तर हे असा एवढा आपला जनरल कीबोर्ड, याच्यावरचं स्पेस बार, हे स्पेस बार नाही, फंक्शन कीज, टॉगल कीज, कॉम्बिनेशन कीज आणि नेव्हिगेशन कीज कशाला म्हणायचं, आणि स्टार्ट सारख्या स्पेशल पर्पज कीज, एवढ्या याच्यावर जनरली क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, इथं तेच लिहिलं आपण, पुन्हा एकदा रिपीट करा वाटलं तर. टॉगल कीज, दिस की टर्न अ फीचर ऑन और ऑफ, एक्झाम्पल कॅप्स लॉक, नम लॉक. कॉम्बिनेशन कीज, which perform the action when held down, held down म्हणजे प्रेस करून ना, which held down the combination with another key, एक्झाम्पल आहे कंट्रोल, अल्टर, शिफ्ट वगैरे वगैरे. आणि नेव्हिगेशन कीज, कंट्रोल द कर्सर और इन्सर्शन पॉइंट ऑन स्क्रीन. आणि फंक्शन कीज कशाला म्हणायचं, आर शॉर्टकट फॉर स्पेसिफिक टास्क, एक्झाम्पल आहे F1 किंवा हेल्प वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे झालं वेगवेगळ्या कीज आणि आपला कीबोर्ड. आता पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजे हे सगळे आता डायरेक्ट एंट्रीमध्ये. तर डायरेक्ट एंट्रीमध्ये मुख्य 4 वेगवेगळे प्रकार आहेत. एक, पॉइंट करून कमांड देणारे किंवा इनपुट डाटा करणारे वेगळे डिव्हाइस. स्कॅनिंग करून डाटा इनपुट करणारे वेगळे डिव्हाइस. तिसरं, ऑडिओ किंवा इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस, म्हणजे इमेज म्हणजे फोटो वगैरे सिस्टीमच्या आतमध्ये टाकणारे वेगळे डिव्हाइस. आणि चौथं, व्हॉइस सिस्टीमच्या आतमध्ये टाकणारे वेगळे डिव्हाइस. ठीक आहे, म्हणजे चारीमध्ये टोटली टेक्नॉलॉजी वेगळी वेगळी आहे. तर सगळ्यात पहिले आहे आता पॉइंटिंग डिव्हाइस. तर पॉइंटिंग डिव्हाइसचं काय काम, तर पॉइंटिंग म्हणजे सर इंग्लिशमध्ये वाक्प्रचार पण आहे, पॉइंटिंग करणे. मराठीत आपण त्याला स्पष्ट बोट दाखवणे म्हणतो. तर जसं सपोज आपण एक्झाम्पल केलं की बाबा याच्याकडे बोट दाखवून म्हटलं त्याची हाईट कमी आहे. ठीक आहे, तर कुठं पण पॉइंट जेव्हा आपण करतो त्यावेळेस 3 गोष्टी होतात. तर कुठल्या कुठल्या, पहिल्यांदा मला त्याच्याकडे बघावं लागलं, दुसऱ्यांदा मी बोर्ड दाखवलं आणि तिसऱ्यांदा मी स्टेटमेंट दिलं. ठीक आहे, किंवा मग कम्प्युटरच्या बाबतीत सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण काहीतरी सिलेक्ट करून बोल्ड करतो. तर पहिल्यांदा त्या बी कडे बघावं लागलं, नंतर माऊस पॉइंटर त्या बी वर न्यावा लागला, नंतर क्लिक करावं लागलं. म्हणजे जिथं जिथं असं होते की पहिल्यांदा आपण विशिष्ट ठिकाणी बघतो, नंतर ते डिव्हाइस त्या ठिकाणी नेतो आणि नंतर कमांड देतो. तर असं ज्या ज्या डिव्हाइस मध्ये होते त्या सगळ्यांना पॉइंटिंग डिव्हाइस म्हटलेलं आहे. ठीक आहे, दिस डिव्हाइस प्रोव्हाइड इंटिंटिव्ह इंटरफेस विथ द सिस्टीम म्हटलं, युनिट बाय ॲक्सेप्टिंग फिजिकल मुवमेंट. पर्टिक्युलर डिव्हाइस जे आहे ते फिजिकल मुवमेंट त्या डिव्हाइसची स्वीकारते आणि त्याच्यानंतर मग तो डाटा आतमध्ये इनपुट होतो. याच्यामध्ये मुख्य माऊस आहे, टच स्क्रीन आहे, जॉयस्टिक आहे, लाईट पेन आहे, स्टायलस आहे. माऊस मध्ये पण 2 टाईपचे मुख्य माऊस आहेत, एक डेस्कटॉप माऊस आहे, दुसरं लॅपटॉप माऊस आहे. डेस्कटॉप माऊस मध्ये मेकॅनिकल माऊस, ऑप्टिकल माऊस, कॉर्डलेस माऊस, आणि लॅपटॉप मध्ये ट्रॅक बॉल आहे, पॉइंटिंग स्टिक आहे आणि टच पॅड आहे. तर एका एकाने बघू आपण. तर सगळ्यात पहिले हा जो होता हा मेकॅनिकल माऊस, हा जो आपला आहे त्याला ऑप्टिकल माऊस म्हटल्या जाते. इथं वाटलं तर चालू केल्याने लक्षात येईल. तर ऑप्टिकल माऊस मध्ये सगळ्यात महत्वाचं, या माऊसला असा लाईट असतो. म्हणजे क्वेश्चन मध्ये पण आहे की ज्या माऊस मधून लाईट किंवा प्रकाश बाहेर निघतो आणि मग तुमची हालचाल टिपल्या जाते तर त्याला कोणता म्हणतात, तर यांना मग ऑप्टिकल माऊस म्हणतात. ऑप्टिक्स म्हणजे लाईट म्हणू शकतो आपण. तर ज्याच्यातून लाईट निघते तर त्यांना ऑप्टिकल माऊस म्हटल्या जाते. याच्यात लाईट वगैरे नव्हता, हा खूप जुना माऊस होता, म्हणजे जवळपास 20 वर्षापूर्वी म्हटलं तरी चालते. आपलं इन्स्टिट्यूट टाकल्यानंतर आपण 2-3 वर्ष ते वापरला, 2003, 4, 5 पर्यंत. पुन्हा बंद का, म्हणजे सरळ सरळ त्याचे काहीतरी ड्रॉबॅक्स असतील. तर काय ड्रॉबॅक होते, थोडी टेक्नॉलॉजी तुम्ही समजली तर तुम्हाला ड्रॉबॅक समजून जाईल. हे असं ते पिक्चर आहे, म्हणजे वरचं कव्हर काढलेला तो माऊस आहे, असा होता. याच्यातलं कव्हर काढल्यानंतर हे समजा. तर इथं सगळ्यात महत्वाचं मेकॅनिकल म्हणजे जिथं मुव्हिंग पार्ट्स आहेत, फिरणारे पार्ट्स आहेत, तर त्याला मेकॅनिकल म्हटल्या जाते. तर याच्यामध्ये मुव्हिंग पार्ट्स होते. म्हणजे हा एक रोलर बॉल होता, त्याच्यानंतर इथं ह्या रिंग होत्या 2, यालाच लागून सपोज मी हा माऊस पॉइंटर किंवा हा माऊस असा मूव्ह केला तर काय होईल, हा रोलर बॉल खालच्या सरफेसला लागेल आणि तो बॉल मग असा फिरेल. असा बॉल फिरला की या रिंगला तो टच होत होता, इथं त्याचे सेन्सर होते आणि मग ते
माऊस पॉइंटर समोर समोर जात होता, किंवा मी या साईडला फिरवलं तर मग ते बॉल असा फिरेल आणि मग ते रिंग फिरत होती, इथे याचे सेन्सर होते आणि मग ते अपडाऊन वगैरे होत होतं. सगळ्यात महत्वाचं त्याचं ड्रॉबॅक काय होतं की ज्यावेळेस तुम्ही असं सरफेसवर त्याला खाली नेहमी असं इकडे तिकडे फिरवत होते तर तो जो रोलर बॉल आहे खालच्या सरफेसवर फिरत होता, मग खालचे डस्ट पार्टिकल प्रत्येक वेळेस त्याला चिटकून आतमध्ये गोल 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 गुंडाळा व्हायचे आणि मग ते या 2 रिंग भोवती पण लागायचे. लिटरली 8-8 दिवसाला त्या माऊसची डस्ट साफ करावं लागायची. ठीक आहे, अशी रिंग होती, रिंग काढली की तो बॉल निघायचा आणि मग ते सगळं कपड्यांनी वगैरे पुसून घ्यायचं, याच्या भोवती पण लेअर जमा व्हायची, त्याला नखानी वगैरे साफ करायचं, मग तो पुन्हा चालत होता. पण याच्यामध्ये बिलकुल मायन्यूट असा गॅप असेल, एकदम जास्त पण म्हटलं तर रिंग फिरणार नाहीत गॅप जास्त असेल तर, आणि एकदम फिट बसलं तरी पण रिंग फिरणार नाही. बिलकुल असं थोडंसं स्लाइड मध्ये टच होईल एवढंच त्याचा गॅप होता. मग नेहमी नेहमी कचरा काढून काय होत होतं, कधी कधी त्याची अलाइनमेंट बिघडून जायची, म्हणजे गॅप जास्त व्हायचा नाही तर कमी व्हायचा आणि मग तो माऊस खराब व्हायचा. ऍक्च्युली एक बॅच झाली की माऊस फेकून देत राहावं लागायचे. ठीक आहे, म्हणजे 3 महिने झाले की ते माऊस फेका, 3 महिने झाले की माऊस फेका, दुसऱ्या फ्रेश बॅचला फ्रेश माऊस आणा. तर असं ते मेंटेनन्स वाला माऊस होता, किंवा वरच्यावरती विकत आणावा लागत होता. म्हणून त्याच्यावर काहीतरी बाबा परमनंट उपाय म्हणून सरळ सरळ आपण म्हणू सायंटिस्टनी हा माऊस शोधून काढला किंवा डेव्हलपरनी की ज्याला लाईट आहे. ठीक आहे, डेव्हलपरनी हा माऊस शोधून काढला की ज्यांना लाईट आहे. तर हा माऊस काय करतो की खालची पोझिशन सेन्स करतो. ठीक आहे, एक खूप सिंपल तुम्ही रोज वापरत असलेलं त्याला सेन्सर आहे म्हणू शकता. हे एक होता, म्हणजे तोच मेकॅनिकलच माऊस आहे. याला वरच्या साईडनी बॉल दिलता, असं पकडल्यानंतर त्याला असं बोटाने फिरवावं लागायचं. तर इथं पण खूप जास्त वेळ काम केलं तर हे बोट दुखत राहील. मग त्याच्याऐवजी हा जो माऊस आहे तर हा होता मग ऑप्टिकल माऊस. तर इथं लाईट आहे, एलईडी लाईट. हा लाईट काय करतो, खालची पोझिशन सेन्स करून इकडे त्या लेन्सवर पडतो आणि लेन्सवर पडल्यानंतर हे सेन्सर त्याला सेन्स करते, म्हणजे एक लेझर बीम तयार होतो आणि सेन्सर मग सेन्स करत जाते की कशा प्रकारचा तो लाईट हालत आहे, आणि मग हे सेन्सर ते सिग्नल कंट्रोलरला पाठवते आणि कंट्रोलर त्याच्यावर ऍक्शन घेऊन तुम्हाला लेफ्ट राईट किंवा अप डाऊन मग त्या माऊसनी आपल्याला कर्सर मूव्ह करता येतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्याला जसं बॉल होता तसं याला लाईट आहे, तर मेंटेनन्स नाही आहे, म्हणजे आतमध्ये डस्ट पार्टिकल जाण्याचा प्रश्नच नाही. डस्ट पार्टिकल आतमध्ये नाहीच गेले तर ते खराब पण होणार नाही. चांगलं ब्रँडेड आपण जनरली HP वगैरे वापरतो तर 2-3 वर्ष आरामशीर जातात आपल्याला. कंटिन्यू एवढ्या बॅच जरी घेतल्या आपण तरी ते 2 वर्ष तर HPचा माऊस आरामशीर जातो. म्हणजे पहिला तो दर बॅचला बदलावा लागत होता, तसं असं त्याचं काही मेंटेनन्स वगैरे नाही. हे चालू असल्यानंतर असा दिसतो, तर बंद असल्यानंतर ते या टाइप मध्ये दिसेल. खोललेला असेल तर तो या टाइप मध्ये दिसेल. भरपूर सारे आहेत आपल्या जो कोणाला पाहायचे असतील तर, जुने खराब झालेले वगैरे वगैरे. तर ते म्हणजे हे झालं मेकॅनिकल. ऑप्टिकल कॉर्डलेस माऊस. कॉर्डलेस म्हणजे सरळ सरळ हा कॉर्ड नसेल तर कसं काम करते म्हटलं तर सिंपल, आपलं जसं रिमोट असते तर रिमोट सारखं, रिमोटला जसे बटन नसतात त्याच्या आतमध्ये सेल असतात, म्हणजे बॅटरी असते, आणि जसं आपण बटन प्रेस करेल ते सिग्नल जनरेट होतात. टीव्हीचं रिसिव्हर त्याला रिसिव्ह करते आणि मग आपण चॅनल चेंज करू शकतो, आवाज कमी जास्त करू शकतो, चालू बंद करू शकतो वगैरे वगैरे. तर तसंच या माऊस सोबत, म्हणजे तुम्ही जर कॉर्डलेस माऊस घेतला तर याच्यासोबत त्याचं सेन्सर येते एक. ठीक आहे, ते सेन्सर सिंपल छोटूस असते आपल्या पेन ड्राईव्ह सारखं. ते ज्या लॅपटॉप सोबत तुम्ही लावलं तर इकडून सिग्नल जनरेट झालेले ते तिकडून ते रिसिव्ह होतात, आणि तिकडून रिसिव्ह झाल्यानंतर जे काही आपण जस्ट वायर सारखं काम करतो तेच काम त्यांनी होऊन जाते. तर हे झाले मग कॉर्डलेस माऊस. लॅपटॉप सोबतचे जसं आता आपण म्हटलं होतं तर सुरुवातीला टच पॅडचा शोध लागला नसेल तर या टाईपचाच बॉल लॅपटॉपला त्यांनी चालू केलं तर या साईडला होतं, पण तिथं पण ते बोटाने फिरवा, बोट दुखत होतं, मधात डस्ट जात होती आणि ते खराब होत होतं. तर त्याला लॅपटॉपचा ट्रॅक बॉल तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर लॅपटॉपला ही अशी छोटीशी पॉइंटिंग स्टिक पण आली. आपल्या या सगळ्या लॅपटॉपला आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर सेंटरला एक छोटीशी स्टिक आहे, ते माऊस सारखंच काम करते. वर ढकलून पहा, त्याला खाली ओढून पहा, तर हिला तुम्ही पॉइंटिंग स्टिक म्हणू शकता. आणि तिसरं लॅपटॉपसाठी हे टच पॅड. ठीक आहे, तर नंतर पहा, तर लॅपटॉपसाठी हे टच पॅड, तर ते पण आपल्या या माऊस सारखंच काम करते. म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला माऊसनी बोटाने याच्यावर इकडे केलं की माऊस पॉइंटर लेफ्ट साईडला, किंवा मग वर केलं तर अपला, किंवा एवढंच काय तर इथं बोटाने क्लिक केलं तर क्लिक पण होते, किंवा इथं डबल क्लिक केलं म्हणजे डबल बोटाने टॅप केलं तर डबल क्लिक वगैरे होते. कोणी वापरून पाहिले नसतील तर हे इकडल्या साईडला लॅपटॉप आहे, तिकडल्या साईडला लॅपटॉप आहे, तर सगळ्यांनी
ते कमीत कमी टचपॅड कसं काम करते एकदा तरी वापरून पहा, म्हणजे तुम्हाला कधी काळी लॅपटॉपवरही काम करायचं काम पडलं तर व्यवस्थित ते वापरता यावं. असं होऊ नये की नाही आम्हाला हे टचपॅड माहितच नव्हतं किंवा सांगितलंच नाही. आहे भरपूर लॅपटॉप आहे, एखाद्या वेळेस लॅपटॉपवर बसायचं, लॅपटॉपवरचं कोणी कम्प्युटरवर बसेल, पण ते वापरून पहा. ठीक आहे. तर हे एवढ्या टाईपचे सगळेच्या सगळे हे माऊसच आहेत. तर हे पॉइंटिंग स्टिक, हे टचपॅड, ऑप्टिकल माऊस, त्याच्यानंतर हे मेकॅनिकल माऊस, हे मेकॅनिकल माऊस म्हणजे डेस्कटॉप सोबत मेकॅनिकल, ऑप्टिकल, कॉर्डलेस आणि लॅपटॉप सोबत ट्रॅक बॉल, पॉइंटिंग स्टिक आणि टचपॅड. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉइंटिंग स्टिक मध्ये पॉइंटिंग डिव्हाइसेस मध्ये टच स्क्रीन, हे पण आजकाल आपण आता मोठ्या प्रमाणात मोबाईलला किंवा बऱ्याच वेळेस तुम्हाला मॉनिटरला पण पाहायला भेटत आहे. आधी ती खूप महाग होती म्हणून एटीएम सारख्या ठिकाणी किंवा रेल्वे स्टेशनवर, एअरपोर्टवर फक्त इन्फॉर्मेशन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरत होते. पण आता टॅबची स्क्रीन, इव्हन तुम्हाला मॉनिटर पण टच स्क्रीन वाले भेटते. 2-4 हजार रुपये जास्त दिले की टच स्क्रीन वाले मॉनिटर, म्हणजे जे तुम्ही माऊसनी क्लिक करता ते सगळं तुम्हाला बोटाने क्लिक करता येईल, बोटाने त्याला सिलेक्ट करता येईल, बोटाने बी वर क्लिक केलं की बोल्ड पण होईल, फाईलवर क्लिक केलं तर फाईल पण होईल, सेव्ह म्हटलं तर सेव्ह पण होईल, वगैरे वगैरे. तर ती आहे टच स्क्रीन. सरळ सरळ टच सेन्सिटिव्ह स्क्रीन येते आणि जसे पाहिजे तसे ऑप्शन्स येतात आणि आपण क्लिक करू शकतो. त्याच्यातही आणखीन एक, आधी फक्त सिंगल टच होतं, नंतर आपण इमेज वगैरे झूम करतो तर त्याला डबल टच म्हणता येईल, म्हणजे असं ड्रॅग केलं तर इमेज झूम होते, कमी केलं तर हे होते. आणि नवीन मध्ये तर 2-3 वर्षापासून आपण ट्रिपल टच करायलो. ठीक आहे. ट्रिपल टच जनरली आपण स्क्रीनशॉटसाठी वापरत आहे, तर त्याला मल्टी टच स्क्रीन म्हणू शकता. आता सिंगल टच वेगळं, डबल वेगळं आणि आता ही मल्टी टच आलं. 2 बोटांनी स्क्रीनशॉट निघणार नाही, एकाने तर निघणारच नाही, दोन्ही पण निघणार नाही. तुम्हाला 3 ठिकाणी टच करूनच त्याला असं खाली ड्रॅग करावं लागेल, म्हणजेच तो स्क्रीनशॉट निघेल. तर त्याला तुम्ही मल्टी टच स्क्रीन म्हणू शकता. म्हणजे नवीन जे स्क्रीन आल्या तर मल्टी टच स्क्रीन कॅन बी टचड मोर दॅन 1 फिंगर वगैरे वगैरे म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गेमिंग कंट्रोलसाठी जॉयस्टिक किंवा गेम माऊस पण आपण मोठ्या प्रमाणात वापरतोय. तर जॉयस्टिक आता नवीन मध्ये जॉय व्हील पण, आपल्याकडे जॉय व्हील पण आहे, ती पण वापरून पहा. काही मुलांनी वापरून पाहिली. तर जनरली कीबोर्ड वरूनही तुम्ही गेम खेळू शकता, पण कीबोर्ड वरून गेम खेळलं तर काय होईल, काही दिवसांनी कीबोर्ड खराब होऊन जाईल, किंवा माऊस वापरून गेम खेळलं तर माऊस पण खराब होईल. कारण की माऊस किंवा कीबोर्ड हे गेम खेळण्यासाठी बनवलेले नाही आहेत, जनरल टायपिंगसाठी बनवलेले आहेत. आणि जनरल टायपिंगच्या वेळेस आपलं वेगळं काय म्हणू सेन्स असते किंवा वेगळं प्रेसिंग आपण करतो, आणि गेम खेळताना आपण वेगळ्या टाईपचं प्रेसिंग, कारण की आपल्याला फक्त ते टार्गेट अचीव करायचं असते. त्यावेळेस आपण हे पाहत नाही की कीबोर्डचे बटन आपण किती जोराने प्रेस करायलो, किंवा ते खराब होईल का, बटन किती लॉंग लाईफ पाहतील. घरचं असलं तरी आपण विचार नाही करत, आपल्याला फक्त ते टार्गेट अचीव करायचं असते. ते कीबोर्ड खराब झाला तर झाला. तर मग असं होऊ नये म्हणून गेम खेळण्यासाठी स्पेशल टाईपचे डिव्हाइस बनवले. तर त्यांनाच तुम्ही जॉयस्टिक म्हणू शकता, किंवा ते आपल्याकडे जे आहे ते जॉय व्हील आहे, खूप चांगल्या क्वालिटीचं असते ते म्हणू आपण. म्हणजे कंपनीच त्याची देताना 1-2 वर्षाची वॉरंटी देते, आणि त्या 1 वर्षामध्ये तुम्ही किती वेळेस किती जरी बटन प्रेस केले तरी ते खराब होणार नाही असं त्यांचं म्हणणं असते, आणि होणार पण नाही. उन्हाळ्याच्या बॅच मध्ये जसं फुल दिवसभर चालू राहायचं, ती मुलं सकाळची 7ची बॅच झाली की 8 पासून ते रात्री 8 पर्यंत चालू जरी राहिलं तरी, म्हणजे पूर्ण आपलं समर जरी गेलंय आता, तरी ते डिव्हाइस आणखीन खराब नाही झालं, म्हणजे चांगली क्वालिटी आहे म्हणून, किंवा ते लॉंग लाईफ चालणार आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे स्पेशली याला कंट्रोलर वगैरे असतात, आणि गेम खेळण्यासाठीच असते. त्याचं म्हणजे काय म्हणू आपण, टेस्टिंगच असं झालेलं असेल की 10 लाख टाइम्स जरी प्रेस झालं तरी काही होणार नाही, किंवा 20 lakhs टाइम प्रेस झालं तरी ते बटन काही होणार नाही, या टाईपचं त्यांचं टेस्टिंग झालेलं असते. त्याच्या कॉन्फिगरेशन मध्ये तसं लिहून येते. त्याच्यानंतर हे आजकाल गेमिंग माऊस पण निघाले, बरेच कॉस्टली असतात. म्हणजे जसं नॉर्मली एक जेब्रॉनिक्स कंपनी आहे, या टाईपचं जेब्रॉनिक्सचं माऊस घेतलं तर पण किती 200-100 रुपयाला आपल्या कम्प्युटरचं भेटते. पण ते जेब्रॉनिक्सचं गेमिंग माऊस घेतो म्हटलं तर 1500-1600 रुपयाला आहे, म्हणजे जवळपास 7-8 पट ते महाग असते. पण त्याच्यामध्ये पुन्हा तेच फीचर्स राहतील, एक तर किती वेळेस बटन प्रेस करा, फास्ट मध्ये प्रेस करा, काही होणार नाही, किंवा त्याचं टचिंग पण सॉफ्ट राहील, बटन वापरताना ते सोपे राहतील, आणि एक्स्ट्रा बटन पण आहेत. इकडे काही कंट्रोलर्स आहेत, इकडे काही कंट्रोलर्स आहेत, तर असे एक्स्ट्रा कंट्रोलर्स पण त्याच्यात दिलेले आहेत. तर ते गेमिंग माऊस आहेत जे स्पेशली गेम खेळण्यासाठी बनवलेले आहेत. त्याच्यानंतर हे गेमिंग पॅड्स पण हे बनवताना पुन्हा असे बनवलेले असतात की दोन्ही हातामध्ये व्यवस्थित पकडता येईल, आणि हे अंगठे इकडे
त्या बटनवर येतील, म्हणजे खूप फास्ट मध्ये आपण गेम खेळू शकतो. त्याचं डिझायनिंगच तसं केलेलं असते की दोन्ही हातामध्ये ते व्यवस्थित बसतील आपल्या, आणि या 2 अंगठ्यांनी ते सगळे 4 बटन आपल्याला पटापट पटापट प्रेस करता येतील. ठीक आहे, तर त्याला गेम पॅड म्हटलेलं आहे, म्हणजे त्याची स्पेशली तशी डिझाईन आहे. हे सेन्सिंग डिव्हाइस असतात, मोशन सेन्सिंग. म्हणजे आता इथं तुम्ही नाव ऐकलं असेल तर सोनीचे खूप चांगल्या प्रकारे गेमिंग डिव्हाइस आहेत. एक्सबॉक्स नावाने ती सिरीज काढतात. ठीक आहे, पण बरेच कॉस्टली असतात, जवळपास 25,000पासून ते स्टार्टच असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला परवडत नाही किंवा आपण खेळत नाही, तेच गोष्ट. तर काय म्हणू आपण, हे सेन्सिंग डिव्हाइस आहे. आणि मग ते कोणासोबत काम करते म्हटलं तर हे असे इकडे दुसरे 2 डिव्हाइस आहेत. आता हे टेबल टेनिस खेळत आहेत किंवा लॉन टेनिस खेळत आहे असं म्हणा. म्हणजे इकडून जसं तिकडून कम्प्युटरची 2 माणसं खेळतील आणि इकडे हे सेन्सिंग डिव्हाइस याचं मोशन सेन्स करत जातील आणि त्या कम्प्युटर सोबत आपण असं खेळू शकतो. आपल्याकडे एक मोशन सेन्सिंग डिव्हाइस आहे ते मेटाशॉटची बॅट आहे, ज्याने तुम्ही क्रिकेट खेळू शकता. म्हणजे कम्प्युटर सोबत क्रिकेट. ते कम्प्युटर बॉल टाकत जाते, बॉल पण स्क्रीनवर दिसते आणि आपण बॅट अशी मारली तर ती तिथं बॅट पण दिसते स्क्रीनवर, वर केली तर वर दिसते, त्याला आपण बॉल मारू शकतो. दाखवेल ते पण तुम्हाला. तर म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचं बरंच काही आहे आपल्याकडे. तर एकदा एवढं सगळं तुमचं सिलेबस संपलं की आपण ते सगळं बघून घेऊ, आणि ते त्यांनाच हँडल करायला भेटेल ज्यांना टेस्टमध्ये चांगले मार्क पडतील. नाही तर टेस्टमध्येच फेल झाले तर कुठलंही डिव्हाइस हँडल करायला भेटणार नाही. ठीक आहे, टेस्टमध्ये सगळ्यांना चांगल्या मार्कांनी पास व्हावं लागेल, तेव्हाच ते डिव्हाइस तुम्हाला हँडल करायला भेटतील. तर हे मोशन सेन्सिंग डिव्हाइस म्हटलं म्हणजे तुमचं मोशन सेन्स करते. त्याच्यासोबत तुम्ही लॉन टेनिस किंवा टेबल टेनिस जे काही गेम तुम्ही जसा ओपन केला तर तसा गेम त्याच्यासोबत खेळता येतील.